आज बार्शी लाईव्हच्या माध्यमातून बार्शी नगर परिषद निवडणूक 2025च्या अनुषंगाने ग्राउंड रिपोर्ट आणि फॅक्ट चेक आपण करणार आहोत। तर पाहत राहा बार्शी लाईव्ह। सध्या बार्शी निवडणुकीच्या प्रचाराला रंगत आलेली आहे आणि आपण बार्शी लाईव्हच्या माध्यमातून काही फॅक्ट चेक करणार आहोत। सध्या बार्शी नगर परिषदेचा मुख्य मुद्दा आहे निवडणुकीचा की पाणी प्रश्न। सातत्याने सांगितलं जातं दोन्ही पार्टींच्या वतीने की आम्ही दररोज पाणी देणार, पण हे दररोज पाणी देणार कुठनं ते नेमकं आपण चेक करायला आलोय। कारण काल पत्रकार परिषदेमध्ये माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितलं की आमचं काम बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे आणि ते पूर्ण होत आलेलं आहे। तर हेच बघण्यासाठी आम्ही कंधार या ठिकाणी आलेलो आहोत। आज सध्या उजनी धरण हे 100% भरलेलं आहे, पण पाण्याच्या प्रश्नाच्या बाबत बार्शीतल्या लोकांमध्ये थोडासा राग आहे। तर नेमकं बघूया, या ठिकाणी आपण बघू शकता आपण कामाच्या ठिकाणी आलोय, ज्या ठिकाणी काम चालू आहे। तर या ठिकाणी पॅनल, पाईप, मशिनरी आलेले दिसत आहेत। तर आपण याची माहिती आपण घेणार आहोत इथं आणि या ठिकाणी बघूया त्यांचा प्रतिनिधी कोण आहे आणि आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊया। आम्ही बाहेर माहिती घेतली, आम्हाला समजलं इथलं काम तुम्ही सगळं बघताय। तर या कामामध्ये आता सध्या कुठल्या मशीनी आलेत आणि काय कामाची प्रगती काय आहे? या सध्या आता काम चालू झालंय, मोटर आलेत 685च्या मोटर आहेत, त्या पॅनल बोर्डवर आलेत, काम चालू सध्या झपाट्याने काम पडदिसणे होऊन जाईल सध्या काम। पण ह्या ज्या मशीनी आहेत या किती मशीनी आहेत टोटल? 3 आहे, त्या 2 चालू राहणार, एक टॅन बॅसाठी आणलेली आहे सध्या एक्स्ट्रा। एका मोटरचं काय झालं सध्या त्यासाठी एक्स्ट्रा आणून ठेवलेले आपल्या टॅन बॅग त्यासाठी। तर या ठिकाणी त्यांनी सांगितलं की 3 पंपिंग करणाऱ्या मशीन आलेल्या आहेत आणि आम्ही इथली माहिती घेतली असता आम्हाला असं समजलंय की हा जो जॅकवेल आहे तो जुन्या जॅकवेल पेक्षा 20 फूट खाली पर्यंत गेलेला आहे। तर हा नवीन जॅकवेल असल्यामुळे दुबार पंपिंग करायची गरज पुन्हा बार्शीला पडणार नाही। जरी पाणी -40 जरी गेलं धरण तरी दुबार पंपिंगची गरज पडणार नाही, असं इथं दिलेल्या माहितीमध्ये आम्हाला समजलेलं आहे। कंधारच्या जॅकवेल मधून आपण कंधारच्या पंप हाऊस मध्ये आलेलो आहोत। तर या ठिकाणी आता पंप हाऊस मध्ये ह्या मशीनी आणलेल्या दिसत आहेत आणि तिकडच्या साईडला काही मशीनींचे पार्ट, पंपचे पार्ट दिसत आहेत आपल्याला। तर आपण हे जे काम आहे ते प्रगतीपथावर आहे असं आपल्याला आता सध्या दिसतंय, पण आपण हा प्रवास कंटिन्यू चालू ठेवणार आहोत बार्शीपर्यंत आणि आपण हे फॅक्ट चेक करणार आहोत। यासाठी आपण पूर्ण व्हिडिओ नक्की बघा। कंधार या ठिकाणी जो नॅशनल हायवे जातोय कंधार या ठिकाणाहून, त्या ठिकाणी नवीन बार्शीला जी नवीन पाईपलाईन येणार आहे पाणी पुरवठ्यासाठी त्याच्या पाईपचा स्टॉक इथं केलेला आहे त्यांनी। आपण आता आंबड येथे उभारलेलो आहोत। कंधारेतून जे पाणी येणार आहे ते या टाकीमध्ये येणार आहे आणि या टाकीमधून बार्शीला प्रेशरने पाणी पुरवठा होणार आहे। आपण माझ्या मागे बघू शकताय की या टाकीचं काम बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे आणि या टाकीमधून बार्शी शहराला आता पाणी पुरवठा होणार आहे। आंबडेतून डायरेक्ट आपण आरड्यामध्ये आलेलो आहोत, रिधोऱ्याच्या जवळ। तून डायरेक्ट बार्शीपर्यंत 22.5 किलोमीटर ही नवीन पाईपलाईन आपल्या बार्शीकरांसाठी असणार आहे, ज्यामुळे आता नवीन पाईपलाईनमुळे पाण्याचा प्रवाह जास्त अधिक चांगला असणार आहे। तर आता आपण येथून आपल्या बार्शीमधील पाणी प्लांटवर जाणार आहोत। तर आपण बार्शी नगर परिषदेच्या निवडणुकीमधला सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे पाणी पुरवठा। त्यामध्ये दोन्ही पार्टींनी एकमेकांवर आरोप केले आणि दावे प्रतिदावे केले, तेच शोधण्यासाठी त्याचं सत्य काय, त्याची फॅक्ट काय शोधण्यासाठी आपण कंधारवरून बार्शीकडे प्रवास चालू केला होता। त्यामध्ये आपण त्या शेवटी प्रवासाच्या शेवट भागामध्ये आहोत। आपण आलेलो आहोत बार्शी शहरातील पाणी पुरवठा जिथून केला जातो तिथे इरेक्शन फाउंटन नवीन तयार होत आहेत, म्हणजे पूर्ण झालेलं आहे ते। तसेच पंपिंग स्टेशन बघत आहोत, तिथं त्याची बिल्डिंग झालेली आहे आणि तो पाणी पुरवठा जिथून केला जाणार आहे ती पाण्याची टाकी या ठिकाणी बांधून पूर्ण झालेली आहे। तर या निवडणुकीमधला बार्शीकरांचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा, त्रासदायक मुद्दा म्हणजे पाणी पुरवठा आणि तो पाणी पुरवठ्याचा विषय हा पूर्ण झालेला आपल्याला दिसून येत आहे।
काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये काल म्हणण्यापेक्षा मी आज हा व्हिडिओ बनवतोय, मी चेक करत होतो, तर मला असं दिसून आलं की माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी जो दावा केला होता तो सत्य असल्याचं आपल्या या फॅक्ट चेकमध्ये आढळून आलेलं आहे। तर अधिकच्या माहितीसाठी पाहत राहा बार्शी लाईव्ह आणि इथून पुढे जे दावे प्रतिदावे होतील त्याचं फॅक्ट चेक करण्याचं काम बार्शी लाईव्ह नक्की करेल। धन्यवाद।